नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2026 आपल्या मेष राशीसाठी कसं असणार आहे या विषयीच्या माहितीचा. तर सर्वप्रथम तर आपल्या सगळ्या मंडळींना या नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक हार्दिक अनेक शुभेच्छा. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधत आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या चॅनलमधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी ह्या दोन्ही राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीमधील दोन्ही राशी आपल्याला जाणून घेण्यासाठी दोन व्हिडिओ अवश्य पाहायचे आहेत आणि सुवर्ण मध्य साधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना ते म्हणजे या राशी भविष्यातील ज्या ज्या काही गोष्टी आता आपण चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत, ते आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार, कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहेत त्यानुसार कमी अधिक फरकाने या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य जाणून घ्या. परंतु काही महत्त्वाचे मिळणारे ढोबळ परिणाम, मग ते शुभ असतील अशुभ सुद्धा असतील, हे अवश्य आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतीलच. या वार्षिक राशी भविष्याच्या सदरामध्ये आपण आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध या विषयी आपल्या राशीला कोणता महिना लाभ देऊ शकतो, कोणत्या महिन्यात आपल्याला घ्यायची आहे काळजी, लक्ष ठेवायचं आहे, याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरामध्ये आपल्याला कोणते करायचे धार्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष 2026 आपल्या राशीसाठी नक्की कसं असणार आहे. वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी गुरु, शनी, राहू, केतू हे चार मोठे दिग्गज ग्रह यांचा अभ्यास सर्वप्रथम फार महत्त्वाचा असतो, त्यांचं गोचर भ्रमण. तर सर्वप्रथम जाणून घेऊया यामधल्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण. कारण गुरुग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे, नवम स्थानाचा. खरं तर गुरुग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दर 13 महिन्यांनी आपली राशी म्हणजे स्थान बदल करत असतो. या वर्षी मात्र गुरुग्रह तब्बल 2 वेळा राशीचा बदल करणार आहे. सध्या गुरुग्रह मिथुन राशीमधून गोचर भ्रमण करत आहे, म्हणजेच आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून कुंडलीच्या 3ऱ्या घरातून. आणि ते कधीपर्यंत? 1 जून 2026 पर्यंत. त्यामुळे कार्याच्या अनुषंगाने जवळपासचे प्रवास या काळात हा गुरु अवश्य घडवेल. घरापासून कामानिमित्ताने लांबही राहावं लागेल, किंबहुना आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी, कार्याचा विस्तार करण्यासाठी आपण घरापासून लांब राहण्याचा पर्याय जेवढा स्वीकाराल तितका तो फायद्याचाही राहील. तसेच जी मंडळी प्रिंटिंग प्रेस, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल मॅनेजमेंट, जर्नलिझम, पत्रकारिता अशा क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय या निमित्ताने जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी हा गुरुग्रहाचा गोचर प्रभाव हा शुभ परिणाम वाढवणारा राहील. विवाह, लग्न कार्य, शिक्षण, परदेशगमन, आध्यात्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक कार्य या काळात उत्तम राहतील आपण जर करता येतं. किंबहुना अशी शुभ पर्वणी या काळात जुळून येताना अतिशय सुंदर पद्धतीने दिसून येईल. काही जुन्या गुंतवणुकीवरती लाभ सुद्धा मिळण्याची संधी या काळात आपण घेऊ शकता. भावंडांशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील. यापुढे म्हणजे 1 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालखंडासाठी गुरु महाराज म्हणजे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कर्क राशीमधून कुंडलीच्या पुढच्या चतुर्थ स्थानातून सुरू होणार आहे. कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी, शिवाय चतुर्थ स्थान हे कुंडलीतलं केंद्रस्थान म्हणजेच प्रभावी स्थान. त्यामुळे या काळात आपल्या कामाचा आवाका मात्र वाढताना दिसेल. यासाठी आपली पूर्वतयारी मात्र अवश्य करून ठेवा. म्हणजेच कामाचं परिपूर्ण नियोजन, जाणकार व्यक्तींचा कार्याच्या संदर्भातला सल्ला, अर्थात त्यामुळे घराच्या जबाबदाऱ्यांकडे थोडंसं दुर्लक्ष होऊन घरगुती ताणतणाव मात्र वाढतील. घरासंदर्भातल्या व्यवहारामध्ये लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. परंतु भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री, गुंतवणूक यासाठी हा कालखंड शुभ राहील. तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट, परदेश गमन यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल वातावरणाची साथ निर्माण करून देईल. अर्थात मानसिक व शारीरिक त्रास, आर्थिक खर्च ह्या काळात जरा जास्त वाढलेले दिसतील. तर शेवटचा 2 महिन्याचा जो कालावधी आहे, गुरुग्रह हा 31 ऑक्टोबर पासून कुंडलीच्या पंचम स्थानात म्हणजे सिंह राशीमध्ये येणार आहे.
याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना, प्रेमी युगुलांना, विवाह इच्छुक मंडळींना, गुंतवणूकदार, भांडवलदार, शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना बऱ्यापैकी अधिक प्रमाणामध्ये होताना दिसेल. तर संततीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड अधिक शुभ राहील. वार्षिक राशीफळ अभ्यासताना महत्वाच्या 2 ग्रहांचा अभ्यास करावा लागतो. गुरु, ज्याचा आपण आत्ता केला, आणि शनी ग्रह. सध्या शनी ग्रहाची 7.5 आपल्या राशीला सुरू आहेच. 7.5चा पहिला टप्पा आपल्या राशीला सुरू आहे. त्यामुळे कामातला वेग काहीसा मंदावलेला किंवा कमी झालेला दिसेल. शनीची दृष्टी कुंडलीच्या 2ऱ्या, 6व्या आणि 9व्या घरावर पडत आहे, जी अशुभ समजली जाते. त्यामुळे कुटुंबात सामंजस्याचा थोडा अभाव राहील. पैशाचं नियोजन बिघडू शकतं. आरोग्य आणि गुप्त शत्रूंचा त्रास या काळात जरा जास्त वाढेल आणि थोडे विरोधक आपल्या विरोधात जास्त प्रभावी होताना दिसतील. कामातली गती कमी होईल. त्यामुळे कोणतेही काम अत्यंत सावधानतेने, पूर्व योग्य व्यक्तींच्या सल्ल्याने केल्यास हा त्रास कमी होईल. आपल्या काही गुप्त गोष्टी बाहेर येणार नाहीत याची पूर्ण काळजी आपल्याला या काळात अवश्य घ्यावी लागेल. तर अति आत्मविश्वास सुद्धा आपला घात करू शकतो. त्यामुळे विश्वासाने काम करा, अति आत्मविश्वास टाळा. तसेच आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवून संयम वाढवायला लागणार आहे, कारण काही कामातले रिटर्न्स हे विलंब दाखवत आहेत. शुभ परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला हे करायचंच आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक अडचणी उभ्या राहू शकतात. थोडीशी त्या ठिकाणी पिछेहाट होऊ शकते, तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा. यावर्षी अगदी डिसेंबरपर्यंत राहू कुंभ राशीमध्ये म्हणजे लाभस्थानात, तर केतू सिंह राशीमध्ये पंचम स्थानात राहणार आहे. अशा वेळेला गुंतवणूक करतेवेळी कोणत्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणूक करू नका. पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करावी कोणत्याही क्षेत्रात. आता आपण जाणून घेऊया या वर्षातील इतर ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम, म्हणजेच काही महत्त्वाच्या टिप्स आपण म्हणू शकतो. पहिलं घेऊया आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ. 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी, 11 मे ते 20 जून या काळात मकर या उच्च राशीमध्ये मेष या स्वराशीत राहणार आहे, जे भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी शुभ आहे. आपल्या कार्याला जोश, उत्साह आणि गती वाढवायला मदत करेल. त्यामुळे या काळात आत्मविश्वास उत्तम राहील. मात्र 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर या काळात मंगळ ग्रह कर्क या त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण करेल, तेव्हा आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागणार आहे. विशेष करून उष्णतेचे आजार, कफाचे आजार दोन्ही सांभाळायचे आहेत. घरामध्ये गुंतवणूक करतेवेळी या काळात काळजी घ्या, असं हा आपल्याला मंगळ सांगतो आहे. म्हणजे भूमी, भवन, वाहन संपूर्ण माहिती घेऊनच घराच्या खरेदीचे निर्णय घ्या. दुसरा म्हणजे रवी. या रवी ग्रहाचं गोचर भ्रमण या वर्षाचा अभ्यास करता जानेवारीपासून 14 मार्च या काळात आपल्या राशीला अत्यंत शुभ आणि अनुकूल राहणार आहे. विशेष करून वडिलोपार्जित कार्याशी संबंधित कामामध्ये, तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांची साथ या काळात आपल्याला उत्तम लाभेल. सरकारी नोकरदार मंडळींना हा कालखंड विशेष लाभदायक राहील. मात्र पुढे 14 मार्च ते 14 एप्रिल, 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर, तसेच 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर हा महिन्याचा कालखंड आहे. या काळात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष करून पित्त आणि पोटाच्या पचनसंस्थेच्या आतड्यांच्या आजारांवरती लक्ष द्यायचं आहे. तसेच सरकारी कायद्याची अंमलबजावणी या काळात सांभाळून करावी लागेल, नाहीतर त्रास वाढेल. बुध ग्रहाचं अभ्यास केला तर 10 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात होणारे 12व्या घरातील गोचर भ्रमण आपल्याला कागदपत्रांच्या संदर्भात सावध राहून कार्य करायला सांगत आहे. तसेच महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू हरवणं, गहाळ होणं, चोरीला जाणं, मिसप्लेस होणं यापासून सुद्धा आपण सावध स्वतःला ठेवा असं सांगत आहे. ऑनलाईन फ्रॉडपासून सुद्धा या काळात आपल्याला धोका होऊ शकतो, तेव्हा सांभाळा. काही महत्त्वाचे ॲग्रीमेंट्स करणार असाल तर या काळात विशेष काळजी घेऊन करा. शक्य झाल्यास या काळात न केलेले उत्तम राहतील, कारण फसण्याचा योग या काळात मोठा आहे. नाहीतर करावंच लागलं तर योग्य जाणकार वकिलांचा, अकाउंटंटचा आणि आपल्या सहकार्यांचा सल्ला आवश्यक. 30 एप्रिल ते 26 सप्टेंबर यापर्यंतचा कालखंड बुध ग्रहाच्या अंमलाखाली मात्र शुभ परिणाम देणारा राहील. कागदपत्रांची कामं करण्यासाठी, नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी,
त्यापैकी 29 मे ते 22 जून व 7 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन यामध्ये चांगलं यश हा बुधग्रह मिळवून देताना दिसतो आहे. तसेच नोकरदार मंडळींना या काळात कामासाठी दिलेले इंटरव्ह्यूमध्ये चांगलं यश सुद्धा मिळेल. 7 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर विरोधकांवर मात करण्यासाठी, त्यांच्याशी हात मिळवणी करण्यासाठी, नोकरीचे इंटरव्ह्यू यशस्वीपणे देण्यासाठी शुभ राहील. चौथं म्हणजे शुक्र ग्रह. शुक्र हा आपल्या 7व्या घराचा स्वामी ग्रह. 1 मार्च ते 25 मार्च या काळात मीन या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या 12व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना कार्यक्षेत्रामध्ये वाढ करायला मदत करेल, आर्थिक लाभ देईल. तर नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासाठी परदेशी दौरा यशस्वी करेल. काही नवीन संधी सुद्धा परदेशी दौऱ्यात आणि परदेशात राहत असेल ते मिळवून देईल. आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव या काळात आपल्याला उत्तम राहील. तर एखाद्या लांबच्या धार्मिक स्थळाला अचानक भेट देण्याचं नियोजन या काळात होताना दिसेल. आर्थिक प्रगती, सुख, सुविधा यांचा चांगला अनुभव या काळात शुक्र आपल्याला देऊ शकतो. तर काही जुन्या गुंतवणुकीतून होणारा लाभ सुद्धा पदरात पाडायला मदत करेल. तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी या काळात सोडू नका आणि म्हणून जास्त लक्ष ठेवा. पुढे 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये आरोग्यावरती मात्र लक्ष द्यावं लागणार आहे. विशेष करून ज्यांना मधुमेह, किडनी, पोटाचे आजार, पचनसंस्थेचे आजार आहेत, अशा मंडळींनी आरोग्याच्या संदर्भात बिलकुल हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करून चालणार नाही. दूषित पाण्यापासून होणारे आजार सांभाळा असा हा शुक्र सांगतो आहे. 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर शुक्र ग्रहाचं त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून म्हणजेच तूळ राशीमधून आपल्या कुंडलीच्या 7व्या घरातून होणारं गोचर भ्रमण हे व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभ अतिशय उत्तम द्यायला मदत करेल. तर आपल्या जोडीदाराच्या नावे नवी गुंतवणूक करण्यासाठी, विवाहाचा निर्णय घेण्यासाठी, व्यावसायिक वृद्धीचे निर्णय घेण्यासाठी उत्तम राहील. भागीदारीत जरी व्यवसाय करताय किंवा आपल्या जोडीदाराबरोबर मिळून व्यवसाय करताय तर हा कालखंड आर्थिक लाभाचा राहील. तर मंडळी, ही होती आपल्या राशीची माहिती नवीन वर्ष 2026 साठी. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज अगदी आपल्या घर बसल्या आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी अवश्य आपल्याला करायचे शनी महाराजांची साधना, उपासना आणि त्यामुळे शनी महाराजांची मंत्र उपासना, हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं अवश्य पठण या वर्षभरामध्ये आपल्याला फायदेशीर आहे. गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी गुरुचरित्र 14वा व 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. उत्तम अनुभव मिळायला मदत करेल या संपूर्ण वर्षासाठी. तसेच दत्त महात्म्य किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण या वर्षात एकदा तरी अवश्य करायला विसरू नका. अगदी स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कुणीही ह्या ग्रंथांचं पारायण वाचन करू शकतं. तर रोजच्या उपासनेमध्ये ओम नमः शिवाय, स्त्रियांनी शिवाय नमः अशा मंत्रांचा जप अवश्य सुरू ठेवा. साडेसातीच्या या पर्व काळात आपल्या देवघरात सुदर्शन यंत्र आणि गुरुग्रह यंत्र अवश्य स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्या. हे विशेष शुभ फलदायी राहील या संपूर्ण वर्षभरासाठी. म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ, मानसिक बळ वाढवायला मदत करतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला खूप सुंदर असं धैर्य वाढवतात. म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार महत्त्वाची असते. अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अगदी दरवर्षीप्रमाणे दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी, आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी, या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसांमध्ये केलेलं आहे.
कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली किंवा आपल्या कुटुंबियांची, मित्रपरिवाराची नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर WhatsApp मेसेज करून ही माहिती जाणून घ्या, संपर्क साधा. या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ म्हणजे हा कार्यक्रम कसा असणार आहे, याच्यामध्ये काय काय अंतर्भूत असणार आहे, याचाही सुंदर व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. तसेच तुम्ही स्वतः वाडीला गेल्यानंतर कसं दर्शन घ्यावं त्याचाही व्हिडिओ केलेला आहे. दोन्ही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मंडळी, ज्योतिष कट्टाच्या वतीने आम्ही 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आमच्या संपर्क नंबरवर ₹331 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ ₹151 फोनपे करून हाही आपण मागवू शकता. स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 नावांचं संकलित केलेले 24 असे विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह याच्यामध्ये संकलित केलेली स्तोत्र ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवल्या. एकामध्ये कापूर, एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने कोणत्याही शुभमंत्राचं पठण करत हा अग्नी आपल्या वास्तूमधून प्रदक्षिणा मार्गाने दाखवणं म्हणजे आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा कार्यान्वित व्हायला खूप सुंदर मदत मिळते. अनेकांनी याचा लाभ घेतला. आपल्यालाही हे पात्र घरपोच मागवायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि हो, मेष राशीसाठी नवीन वर्ष 2026 हे सगळ्या अर्थाने भरभराटीचं राहो, आरोग्याचं राहो, हीच भगवंताचरणी प्रार्थना करूया आणि घेऊया विश्रांती. या ठिकाणी पुढच्या भागात वृषभ राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट अवश्य द्या. कळावे लोभ असावा. धन्यवाद.